स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण परीक्षा आता सुरू आहे या उद्दिष्टानं सुपर फास्ट असं रिव्हिजन पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांसाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? पर्याय क्रमांक ए मेरा युवा भारत। पुढचा प्रश्न पहा, कोणता देश सर्व भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? पर्याय क्रमांक ए भूतान। पुढचा प्रश्न पहा, जगातील पहिली प्रवासी वाहतूक करणारी फ्लाइंग टॅक्सी ई-हँक्स EH216S कोणत्या देशाने मंजूर केली आहे? पर्याय क्रमांक डी चीन। अल्टिमेट खो खो लीग सीझन 2 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? पर्याय क्रमांक बी ओडिसा। पुढचा प्रश्न पाहता, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील राजभवन येथील प्रतिष्ठित थ्रोन रूमचे नाव कोणाच्या स्मरणात ठेवण्यात आले आहे? पर्याय क्रमांक डी सरदार वल्लभभाई पटेल। पुढचा प्रश्न पहा, ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक ए नंदिनी दास। पुढचा प्रश्न, दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला पदक तालिकेत कोणते स्थान मिळाले आहे? पर्याय क्रमांक सी तिसरे। अहवालानुसार रस्ता भारत 2012 मध्ये रस्ते अपघाताच्या मृत्यूची सर्वाधिक टक्केवारी कुठे नोंदवली गेली आहे? पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न पहा, महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करता येत असतो? पर्याय क्रमांक बी 25 नोव्हेंबर। पुढचा प्रश्न पहा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सिरम इन्स्टिट्यूट द्वारे निर्मिती मलेरियाची दुसरी लस पूर्वपात्र ठरवली तर त्या लसीचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक सी R21 वॅक्सिन। पुढचा प्रश्न पहा, दरवर्षी वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक बी 26 डिसेंबर। पुढचा प्रश्न पहा, भारतातील पहिले लेव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात बांधले गेले आहे? पर्याय क्रमांक सी जम्मू काश्मीर। पुढचा प्रश्न पहा, कृषक उपहार योजने अंतर्गत कोणत्या राज्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर भेट देण्यात आले? पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश। भारत सरकारने टिंबटिंबमध्ये नागरी सेवा आणि पर्यटन सुविधा सुधारण्यासाठी USD 100 दशलक्ष कर्ज मिळवण्यासाठी ADB सोबत करार केला आहे। पर्याय क्रमांक सी आसाम। पुढचा प्रश्न पहा, FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार 2023 म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक ए सविता पुनिया। पुढचा प्रश्न पहा, अमित शाह यांनी अलीकडचे देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन कुठे केले आहे? पर्याय क्रमांक डी चंदीगड। पुढचा प्रश्न पहा, साहित्य आणि कला क्षेत्रात संयुक्त अरब अमिराती ग्रेट अरब माइंड्स अवॉर्ड कोणी जिंकला आहे? पर्याय क्रमांक ए वासिनी लरेडज। पुढचा प्रश्न पहा, जानेवारी 2024 पासून कोणत्या राज्यात मिशन इन्व्हेस्टिगेशन @75 दिवस सुरू केले जाईल? क्रमांक ए बिहार। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या राज्य सरकारने अन्न उत्पादनावर हलाल ब्रीडिंगवर बंदी घातली आहे? पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश। या ठिकाणी समजून घ्या, अलीकडेच भारतात दुसरा स्वदेशी अणु प्रकल्प काकरापार सुरू झाला आहे। हा टिंबटिंब जनरेशन क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्प आहे। किती मेगावॅटचा आहे? 700। चला पुढचा प्रश्न, ASEAN इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 कुठे सुरू झाला आहे? पर्याय क्रमांक डी इंडोनेशिया। पुढचा प्रश्न पहा, इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेंब्ली 6वे अधिवेशन टिंबटिंब येथे पार पडले आहे। पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली। पुढचा प्रश्न पहा, ICC पुरुष अंडर-19 विश्वचषक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे? हा महत्वाचा प्रश्न, ठीक आहे, महत्वाचा प्रश्न कधी विचारू शकता, ठीक आहे। काय? दक्षिण आफ्रिका। आणि याच्या ठिकाणी भरपूर जणांचं चुकीचं उत्तर काय जाणार? ज्यानं चालू घडामोडी वाचली असन त्यांना काय केलं असन, या ठिकाणी टिक करणार श्रीलंकाला। पण आता चेंज होऊन, अगोदर श्रीलंकाला होणार होतं पण आता चेंज होऊन कुठं दक्षिण आफ्रिकेला होणार आहे। क्लिअर? म्हणजे हा महत्वाचा प्रश्न राहणार आहे परीक्षेच्या उद्दिष्टानं। चला, गोवा राज्य सरकारचा पहिला मनोहर पर्रीकर यंग सोसायटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक सी डॉक्टर मथुराज यस। पुढचा प्रश्न पहा, 26 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदलाचे मुंबईत सुरू केलेल्या युद्धानौकेचे
नाव काय आहे? पर्याय क्रमांक ए INS इम्फाळ. पुढचा प्रश्न पहा. जानेवारी 2024 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कुठे होणार आहे? स्वित्झर्लंड. स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्त करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक ए विनय M. टोनस. पुढचा प्रश्न पहा. वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी हरित आणि शाश्वत विकास अजेंडा हा नीती आयोग अहवाल कोणी सुरू केला आहे? भूपेंद्र यादव. पुढचा प्रश्न घ्या. कोणत्या राज्यातील किश्तवाड जिल्ह्याच्या केशराला GI टॅग मिळाला आहे? पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर. बंगालचा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भरपूर जण याचा गोंधळ होता. याला सी सौरव गांगुली. चला पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या नदीत अलीकडचे टॅन्टेलम, ठीक आहे, या ठिकाणी समजून घ्या, टॅन्टेलम धातूचा शोध लागला आहे? पर्याय क्रमांक डी सतलज नदी. पुढचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंना टिंबटिंबने बंदी घातली आहे. ट्रान्सजेंडर माहिती आहे, ठीक आहे. कोणी बंदी घातली? पर्याय क्रमांक ए ICC. चला पुढचा प्रश्न. एक राष्ट्र एक नोंदणी प्लॅटफॉर्म कोणत्या क्षेत्रातील व्यक्तीसाठी आहे? पर्याय क्रमांक डी डॉक्टर. पुढचा प्रश्न पहा. सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या स्टेडियम मध्ये करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक बी वानखेडे स्टेडियम.